वरळीतील आचार्य अत्रे चौक येथील मरीन ॲक्वालाईन मेट्रो अद्याप बंद आहे। काल झालेल्या मुसळधार पावसाचा मेट्रो स्थानकाला चांगलाच फटका बसलाय। पावसामुळे मेट्रो स्थानकात पाणी भरलं तर स्थानकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अगदी काही दिवसांपूर्वीच मरीन ॲक्वालाईन मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं होतं। या संदर्भातच वरळी येथील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। मुंबईतील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईतील मरीन ॲक्वा लाईन 3 हा प्रकल्प। साधारण हा संपूर्ण प्रकल्प पाहिला तर कुठेतरी या संपूर्ण प्रकल्पाची काल अक्षरशः दैना उडाली। काल मुंबईमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडला आणि साधारण सध्या मी आहे वरळी येथील आचार्य अत्रे चौक या संपूर्ण मेट्रो स्थानकामध्ये। हे संपूर्ण स्थानक जे आहे ते आज सुद्धा बंद आहे। एकंदर काल या संपूर्ण स्थानकामध्ये पाणी शिरलं होतं। काल मुसळधार पाऊस मुंबईत ज्या प्रकारे झाला, हा संपूर्ण प्री मान्सून जो पाऊस होता त्या संपूर्ण पावसाचं पाणी या संपूर्ण काल अगदी प्लॅटफॉर्मवरती इथल्या मेट्रोच्या रुळावर एकंदर या संपूर्ण पाणी आपल्याला गेलेलं पाहायला मिळालं। या संपूर्ण पाण्यामुळे अक्षरशः या संपूर्ण रेल्वे स्थानकाची, या संपूर्ण मेट्रो स्थानकाची दुर्दशा झाली। अशा प्रकारे संपूर्ण स्थानक होतं। मात्र आज सुद्धा हे स्थानक बंद आहे। आतमध्ये ज्या प्रकारे काल मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, संपूर्ण नुकसान सध्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आणि एकंदर या संपूर्ण कामाची आज दुरुस्ती होईपर्यंत हे मेट्रो स्थानक बंद राहील अशा प्रकारे माहिती मिळत आहे। आणि एकंदर हे संपूर्ण मेट्रो स्थानक कधीपर्यंत सुरू होईल हे अद्याप अस्पष्ट आहे। या संपूर्ण कामामुळे कुठेतरी या संपूर्ण मेट्रोच्या सुरक्षेवरती सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि एकंदर संपूर्ण प्रवास सुरक्षित आहे का, आणि एकंदर या संपूर्ण प्रकल्पाच्या ज्या प्रकारे इतक्या कोट्यावधी रुपयाचा खर्च करून हा प्रकल्प सुरू केला, मात्र या संपूर्ण प्रकल्पामध्ये जर पाणी शिरत असेल तर कुठेतरी संपूर्ण प्रश्नचिन्ह उभं राहतं। मात्र या संपूर्ण मेट्रो स्थानकाच्या बाहेर जी संरक्षक भिंत होती ती संरक्षक भिंत काल कोसळली, त्यामुळे कुठेतरी पाणी शिरलं अशा प्रकारे माहिती स्वतः मेट्रो प्रशासनाने दिलेली आहे। मात्र या संपूर्ण भिंतीचं काम सध्या 10 जून पर्यंत सुरू राहणार होतं, मात्र त्यापूर्वी पाऊस आला आणि म्हणून ही भिंत कोसळली अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे। मात्र या संपूर्ण कामामुळे कुठेतरी मेट्रो स्थानक जे आहे ते सध्या आज सुद्धा बंद आहे। फक्त वरळीपासून आरे जेवेल अशा प्रकारे जो मार्ग आहे तो सध्या सुरू आहे। मात्र हे आचार्य अत्रे मेट्रो स्थानक चौक जे आहे ते सध्या बंद आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।